सर्वांच्या आवडीचा पिझ्झा करणार आहोत. सो मी एका भांड्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. गरम म्हणजे खूप कडक नाही घ्यायचं आहे आपल्याला, कोमट पाणी घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी हे टाकले, साखर टाकलेली आणि ती अख्खी विरघळलेली आहे. विरघळून झाल्यानंतर 2 चमचे मी इस्ट टाकलेलं आहे. आणि ते ड्राय इस्ट भेटतं आपल्याला कुठेही, ऑनलाईन मागवा किंवा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात इझिली मिळून जाईल आपल्याला. तर ते सगळं मिक्स करायचं आहे. बघू शकता असंच टेक्स्चर ठेवायचं आहे. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला. किती तर ते 10 ते 15 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. आणि हे असं होतं, फेस येतो त्याला, फुलून जातं पूर्ण ते. आणि तसं झाल्यानंतर आपण तोपर्यंत मैदा घ्यायचा आहे. एक 1 ते 1.5 वाटी मी मैदा घेतलेला आहे. आणि तो चाळायचा आहे, कारण की त्यात काही घाण असेल, काही किडे असतील तर ते निघून जातील. तो चाळून झाल्यावर त्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आणि आपण जे ईस्टचं पाणी होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि 5 मिनटं तरी आपल्याला गोळा परत असा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, पाणी टाकायचं आहे ते आणि मळून घ्यायचं आहे. आपल्या हाताला ते चिकटेल आधी पीठ, पण होऊन जातं आपल्याला. ते आपण कणिक मळतो तसं मळायचं, निघून जातं हाताचं ते सगळं, हाताला परत चिटकत नाही. आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं आहे, 1-2 चमचे, आणि परत थोडंसं मळायचं आहे त्याला. मळून झाल्यानंतर परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे एका भांड्यामध्ये, ज्याच्यामध्ये मी पाण्याचं हे केलं होतं ईस्ट, त्याच भांड्यात मी ते ठेवते. आणि आता ह्याच्या डबल होणार तो गोळा. तर हे आपण 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं ठेवूयात. तोपर्यंत आपण पिझ्झा सॉस करायला घेऊयात. एका बाउलमध्ये, वाटीमध्ये तुम्ही आपलं टोमॅटो केचप, आणि मी हे मसाले सगळे दाखवलेले आहेत ते तुमच्या आवडीनुसार आपल्या घरात अवेलेबल असतील ते मसाले मिक्स करायचे आहेत सगळे. मेयोनीज, रेड चिली आणि टोमॅटो सॉस वगैरे. आणि हे मी भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला आवडीनुसार घेऊ शकता. हे बघा, हे डबल झालेलं आहे आपलं. चिरून वगैरे सॉस वगैरे होईपर्यंत हे आपलं डबल झालेलं आहे. सो याला एक स्पंज मारायचा आहे आणि परत ते थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मिनटं असं मळून घ्यायचं आहे. आणि त्याचे 4 पार्ट करायचे आहेत, 4 गोळे करायचे आहेत. बघू शकता, हे मी तेल लावायचं असं आपण हे करताना, नाही तर त्याला चिटकून जातं ते. असे कट करून झाल्यानंतर आपल्याला हे अजून परत थोडेसे फुलतात, 2 मिनटं ठेवायचं आहे. आणि मैद्याचं पीठ घ्यायचं आहे, हाताने स्प्रेड करा किंवा बेलननी चपाती लाटतो तेवढं, फक्त जाड थिकनेस ठेवायची, खूप पातळ करायचं नाही चपातीसारखं. आणि हे आपल्या स्पूननी आपल्याला हे डॉट डॉट हे करायचे आहेत, बघू शकता. आणि हा मी पिझ्झा कसा बनवणार आहे ते बघा. कढई पिझ्झा नाव देऊयात आपण याला. कढईत थोडंसं तेल घ्यायचं आणि सगळीकडे हे तेल स्प्रेड करायचं आहे. आणि त्याच्यात हे टाकायचं आहे. आणि अजिबात ही पोळी टाकायची आहे, अजिबात त्याला दाबायचं नाही आहे, असं हलक्या हातानेच वरच्यावरच त्याला आपण हे करायचं आहे. मी अगोदर हे लावलं होतं तर उलताना, पण ते हातानेच होऊन जातं, उलताना पण घालायची गरज नाही आहे. आपला जो वरच्या साईडचा बेस आहे ना, आपण जे टॉपिंग टाकणार आहे, तीच चांगली साईड भाजायची आधी, खालची नाही भाजली तरी चालेल जास्त. ते बबल्स येऊन द्यायचे आहेत, त्याला फोडायचे नाहीत किंवा दाबायचं नाही आहे, फक्त हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे. ते बघा असं फुगतं. एक हात माझं करपलेलं पण आहे, माझ्याकडून जास्त फ्लेम झालेली गॅसची, बघू शकता. आणि ते आपल्याला हे करून ठेवायचं आहे 4-5, आणि आपल्याला हवं तेव्हा आपण पिझ्झा करायचा फक्त याच्यावर. यालाच खूप वेळ जातो ॲक्च्युली. हे असं आपलं पावासारखं होतं बघा. मी आता काढून दाखवते एक तुम्हाला. हे माझ्याकडून थोडंसं करपलं आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. फर्स्ट टाईम मी केलेला आहे कढई पिझ्झा, सो तुम्ही हे ट्राय करा. हे बघा, हे असं होतं आणि अजिबात कडक होत नाही, मऊ होतं एकदम.
सो मी एवढं हे करून ठेवलेलं आहे. 4 झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये 4 गोळ्यामध्ये. तर मी हे रात्री करणार आहे सध्या आता मुलीसाठी. तिची खूप घाई चाललेली आहे, मला पिझ्झा खायचा आहे. सो तिच्यासाठी हे मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मेयोनीज आणि टोमॅटो केचप स्प्रेड करायचा आहे. आणि आपण जो सॉस केला होता पिझ्झाचा तर तोही टाकायचा. आणि मी विसरले होते, मी त्यात मोझरेला चीज पण ॲड केलेलं त्या सॉसबरोबर. तेही ह्याच्यावर स्प्रेड करायचं आहे. व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला टॉपिंगमध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची हे कापलेलं आपण सगळं हे टाकायचं आहे त्याच्यावरती. बघू शकता असं स्प्रेड करायचं आहे. व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर तोपर्यंत आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर. आणि हे मी टाकलेलं आहे त्याच्यावर मोझरेला चीज पण स्प्रेड केलं आहे. तो माझा व्हिडिओज आलाच नाही, मला वाटलं मी काढला आहे, तर मी हे टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं चीज तुम्ही ॲड करू शकता आपल्या आवडीनुसार. मला खूप चीज आवडतं सो मी खूप टाकलेलं आहे. आता हे मी गरम केलेलं आहे कढई आणि त्याच्यावरही मी ठेवलेलं आहे पिझ्झा बेस. आणि ते झाकून ठेवायचं आहे एकदम मीडियम फ्लेमवर. ह्या मॅडम आमच्या वाट बघत बसतात, कधी पिझ्झा होणार, कधी पिझ्झा होणार. खूप वेळ लावला त्याने मला पिझ्झा होईपर्यंत. सो आपला पिझ्झा रेडी आहे. मी हा कट करून पण घेतलेला आहे, चाकूने केला आहे. माझ्याकडे तो रोलर नाही आहे कट करायचा. सो पण बघू शकता खूप मऊ आणि खूप छान झालेलं आहे. टेस्टला खूप जब्बर झालेला आहे. आपला डॉमिनोजचा पण फिका आहे टेस्टसाठी. सो नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मैत्रिणींना विसरू नका. थँक्यू सो मच.